they find the value of the ratio. They find the value of the ratio. 4x minus 5, 4x minus 1 upon 4x plus 1 in solution. आपल्याला हे गिवन आहे x upon y is equal to 4 upon 5 हा रेशो दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे? then find the value of the ratio. या रेशोची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कंडिशन कोणती कंडिशन आहे? जर x upon y is equal to 4 upon 5 तर आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे 4x minus y upon 4x plus y. Given condition they are x upon y is equal to 4 upon 5. Multiply both side by 4. Both side by 4. 4x is equal to 16. इकडे 4 ने मल्टिप्लाय केले इकडे 4 ने इकडे मल्टिप्लाय जेव्हा आपण करेल तेव्हा इकडे काय मिळणार आहे 4x इकडे 4 4 जा 16 and y as it is equal upon 5. Using component to divide into property. Component to divide into property तुम्हाला माहिती आहे काय आहे? चेक करा. a plus b upon a minus b is equals to म्हणजे a upon b जर असेल component to divide into काय आहे? a upon b जर असेल तर component to divide into काय सांगितलं होतं? a plus b upon a minus b is equals to c plus d upon c minus d. म्हणजे जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतात त्यांची ऍडिशन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्यांची सबट्रॅक्शन म्हणजे 4x plus y upon 4x minus y is equals to 16 plus 5 upon 16 minus 5. Now 4x plus y upon 4x minus y is equal to 16 plus 5. 21. आणि 60 minus 5. 11. यहाँ आपल्याला रेशो पण इथे काय आहे न्यूमरेटरला 4x minus y आहे. व्यवस्थित बघायचं. आता तुम्ही साइन मुळे तुमच्या गणितात लक्षात नाही आलं पण इथं बघितलं तर हे प्लस आहे इथं न्यूमरेटरला पण इथं आपल्याला मायनस पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो तर जाईल वरती घेऊ शकतो. म्हणजे 4x minus y आपण 4x plus y इज इक्वल टू मग ऑब्वियसली जे इक्वल साइन जे आहे पलीकडचे जे टर्म आहे ते पण काय होणार त्याचा इक्वल घ्यावा लागणार. म्हणजे काय होणार 4x minus y upon 4x plus y is equals to 11 upon 21 is equals to 11 upon 21. आता कळलं आपल्याला रेशोची व्हॅल्यू ही काय आहे 11 upon 21. इथं आपण फक्त काय केलं 4 ने डिवाइड केलं आणि देन परत कोणती अप्लाय केली प्रॉपर्टी कंपोनेंट टू डिवाइडेड. Now example 6 is
This example is if 5x is equals to 4y, then find the value of the ratio. Find the value of the ratio. Value of the ratio. 3x square plus y square upon 3x square minus y square. And solution बघा इथं पण गिवन कंडिशन दिली आहे ते पण आपल्याला रेशोमध्ये कन्वर्ट करायचं तर 3 ला मल्टिप्लाय करायचं इथं बघा 5x is equals to 4y. Therefore, x upon y is equals to x upon y. 4 upon 5. आता बघा हे जे आहे 5x is equals to 4y. x is equals to 4 upon 5y. परत हे y इक्वल समजलं कसं आलंय आता इथं स्क्वेअर आहे x चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला पण इथं स्क्वेअर घेतलं पाहिजे सो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड मल्टिप्लाय आता स्क्वेअर करायचं तर x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 25 आता नेक्स्ट स्टेज आहे क्या टर्मला आपण दोन्ही टर्मला कशात मल्टिप्लाय करणार आहोत 3 ने म्हणजे काय म्हणणार 3x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इज इक्वल्स टू 63 48 अपॉन 25 आता इथं आता अगेन युजिंग कंपोनेंट डिवाइडर म्हणजे 3x स्क्वेअर प्लस y square upon 3x square minus 48 minus 25 की प्लस आणि डिनोमिनेटरला मायनस आहे बिटवीन त्यांच्यामध्ये आता ॲज इट इज 3x square plus y square upon 3x square minus y square is equals to कॅल्क्युलेशन करायचं आणि सांगा 48 plus 25 48 plus 25 73 आणि 23 आता इथं मायनस टाइम ॲज इट इज विचारले असं आहे का 3x स्क्वेअर न्यूमरेटरला आहे आणि इथं आले ॲडिशन प्लस आले हेच की पाहिजे होतं आपल्याला इथं प्लस आहे इथं मायनस आहे इथं प्लस आहे इथं मायनस आहे तोच रेशो आपल्याला मिळालेला आहे Application of properties of equal ratios. Application of properties of equal ratios. To solve some types of equation, it is convenient to use
properties of equal ratio rather than using other methods. Application of property of equal ratio. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे, solve the equation म्हणजे इथं व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला. Last lecture आपण property बघितलं component of component त्या property use करून काय करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता एक्झाम्पल फर्स्ट काय दिले, एक्झाम्पल फर्स्ट इज solve the equation 3x square plus 5x plus 7 upon 10x plus 14 is equals to 3x square plus 4x plus 3 upon 8x plus 6. व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सोल्युशन मध्ये ऍज इट इज तो रेशो गिवन आहे तो काय केलेला आपण राईट करून घ्यायचा आहे. 3x square plus 5x plus 7 upon 10x plus 14 is equals to 3x square plus 4x plus 3 upon 8x plus 6. आता हे जे दोन्ही साइड आहेत LHS RHS त्या बोथ साइड आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत 2 नी. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. मल्टिप्लाय म्हणजे फक्त न्यूमरेटर होणार, त्याला नाही, त्याला आपण मल्टिप्लाय करणार नाही. सो 2 into 3 6x square plus 10x plus 14 बरोबर आहे का. 2 ने जर ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर हेच मिळतं ना आपल्याला 6x square plus 10x plus 14 upon 10x plus 14. 6x square plus 8x plus 6 upon 8x plus 6. Multiplication direct करणार आहोत आपण multiplying both side by 2. आता डिवाइड इंटू प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे डिवाइड इंटू प्रॉपर्टी काय आहे. a upon b जर असेल तर a minus b upon b, a minus b upon b. आता इथं जी थर्ड स्टेप येणार आहे तिथं आपण काय यूज करणार आहोत डिवाइड इंटू प्रॉपर्टी. म्हणजे ही जी टर्म असते डिनॉमिनेटर तो b आहे म्हणजे दिस मायनस दिस अपॉन दिस म्हणजे हे असणार आहे a आणि हे जर b असेल तर a minus b upon b. This property is known as divide into property. property use करणार आपण डिवाइड प्रॉपर्टी म्हणजे 6x square plus 10x plus 14 minus 10x plus 14 upon 10x plus 14 is equals to
8x plus 6 upon 8x plus 6 इथं मी कोणती प्रॉपर्टी वापरणार आहे? डिवायडेबल प्रॉपर्टी. आता इथं बघा, इथं साइन चेंज होणार, मायनस मायनस म्हणजे इथं 10x ला मायनस 10x, 14 ला 14 कॅन्सल होणार. परत इथं -8 -6 प्लस -8 प्लस 8 प्लस 6 -6 म्हणजे हे आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ते -6 येणार. सो ते कॅन्सल झालं. सो वी गेट 6x² अपॉन 10x plus 14 is equals to 6x² upon 8x plus 6. This equation is true for x is equals to 0. X is equals to 0 is the solution of the given equation. X is equals to 0 जर आपण 0 व्हॅल्यू पुट केली तर बघा 0 कसं म्हणजे x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण तर हे 0 होणार बरोबर. इकडे पण पुट केली 0 तर हे 0 0 इक्वल व्हॅल्यू आल्या म्हणजे हे इक्वेशन कोणत्या व्हॅल्यूला ट्रू होतंय? 0 ला. जर x ची व्हॅल्यू इकडे जर 0 ठेवली इकडे पण 0 ठेवली तर व्हॅल्यू येणार आहे सेम दॅट इज 0. पण हे मध्ये का 1 ठेवलं तर सेम येतील का व्हॅल्यू? नाही. सपोज इकडे 5 येईल व्हॅल्यू इकडे 7 येऊ शकते काही डिफरंट होऊ शकतो पण 0 तर ट्रू होतंय हे माहिती आपल्याला. This equation is true for x is equals to 0. Therefore, x is equals to 0 is a solution of the given equation. पण ज्यावेळी x हा 0 सोडून दुसरा कोणताही नंबर आहे, 0 सोडून दुसरा कोणताही नंबर आहे त्यावेळी काय होणार आहे बघा. If x is not equal to 0, then त्याचा स्क्वेअर पण 0 नसणार ना. स्क्वेअर पण त्याचा काय नसणार, नॉट इक्वल टू 0 डिवाइडेड बाय 6². त्या टर्मला आपण 6 x² ला जर डिवाइड केलं इथं डिवाइड केलं इथं डिवाइड केलं तर we get 1 upon 10x plus 14. दोन्ही साइडला 6 ने डिवाइड केलं 6x² 6x² कॅन्सल होणार is equals to 1 upon 8x plus 6. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x ची व्हॅल्यू फाइंड होते 8x plus 6 10x plus 14. कॉन्स्टंट टर्म इक्वेट करा, व्हेरिएबलचा टर्म इक्वेट करा. 6 minus 14 कॉन्स्टंट टर्म एकत्र घेतल्या 10x minus 8x काय होणार इथं मायनस. therefore साइन राइट करायचं आहे -2x. 8 is equals to 2x. x ची व्हॅल्यू काय मिळाली +2x आहे ना. therefore x is equals to -8 upon 2 -4. therefore x is equals to -4 or x is equals to 0 are the solution of the given equation. म्हणजे x is equals to -4 जर दोन्ही साइडला व्हॅल्यू ठेवली तर याची पण या रेषेची पण 30 व्हॅल्यू येणार या रेषेची पण 30 व्हॅल्यू येणार म्हणजे दोन्ही इक्वल आहेत. हे जोडून काय होतंय म्हणजे थोडक्यात हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. कोणत्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर x is equals to -4 आणि x is equals to 0 म्हणून x is equals to -4 आणि x is equals to 0 आपण काय म्हणणार आहे आर द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. जे एक्झाम्पल होतंय ते आपण नेक्स्ट पिरियडला बघू.